नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी गावात अनधिकृत श्री वेंक बॉयलर रिसर्च अँड बिल्डिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड निंबवी हा अनधिकृत पोल्ट्री व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी निंबवी गावचे माजी सैनिकांनी ग्रामस्थांच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये श्री वेंक बॉयलर अँड ब्रीडिंग फार्म यांचा ग्रामपंचायत यांनी परवानगी न घेता चालू असलेल्या अनधिकृत पोल्ट्री व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायती यांनी 3 वेळा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पास केला आहे. पोल्ट्री व्यवसाय परवाना घेतलेल्या जमिनीचा 7/12 गट नंबर 517/1 निंबवी गावच्या हद्दीत अस्तित्वात नाही. तसा महसूल श्रीगोंदा यांचा लेखी अहवाल आहे. त्यामुळे सदरचा पोल्ट्री फार्म तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी ग्रामस्थांच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं. आज या उपोषणाच्या 8व्या दिवशी खासदार निलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि कलेक्टरांची भेट घेऊन ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावले. कलेक्टरांनी येत्या 2 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर खासदार निलेश लंके यांचे हस्ते उपोषण सोडण्यात आलं. गेल्या 8 दिवसापासून निंबीचे काही ग्रामस्थ त्या परिसरामध्ये जी पोल्ट्री व्यवसाय चालू आहे, तो जो पोल्ट्री व्यवसाय अनधिकृतपणे चालू आहे, त्याच्या विरोधात त्यांचा 8 दिवसापासून उपोषण चालू होतं. त्या बाबतीत आज आम्ही सर्वजण कलेक्टर साहेबांशी चर्चा केली आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तो निर्णय देण्याचा अधिकार प्रांताला आहे. तर आम्ही सर्वांनी विनंती केली की आम्ही आतापर्यंत कमीत कमी 6 वेळा 6 महिने झालं प्रांताशी पाठपुरावा केला, पण प्रांताकडून अपेक्षित कुठलं आम्हाला उत्तर मिळालं नाही. तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या, तुम्ही स्वतः डिसिजन देण्याचा आम्हाला त्या ठिकाणी शब्द द्या. तर सकारात्मक त्यांनी सांगितलं की बुधवारी ह्याबाबत कारवाईच्या बाबत तुम्हाला पत्र दिलं जाईल, अशा पद्धतीने त्यांनी एक शब्द दिला, आश्वासन दिलेलं आहे. आणि उपोषण सोडवण्यासाठी सुद्धा स्वतः उपजिल्हाधिकारी म्हणून निवासी जिल्हाधिकारी म्हणून गीते साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब सुद्धा, भगरे सर सुद्धा शेतकऱ्यांचा उपोषण आहे, तर मी सुद्धा त्या उपोषणात सहभागी झालं पाहिजे. त्यांना ज्यावेळेस ती फोनद्वारे किंवा पेपरद्वारे माहिती कळाल्यानंतर ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.